यांचं आगमन ह्या पट्टीवडगावमध्ये इथं आता काही क्षणात या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर ते सांत्वनपर भेट देणार आहेत, कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि अगदी पुढच्या काही क्षणामध्ये दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे। दादांच्या स्वागतासाठी हे सगळे पट्टीवडगावचे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। सांत्वन भेट आहे आणि त्यासोबतच त्या परिवाराला न्याय मिळावा ही भावना या सगळ्या नागरिकांची आहे आणि ही भावना घेऊनच हे सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। बरोबर 5 वाजता जरांगे पाटलांचं आगमन इथे होणार होतं, परंतु रस्त्यामध्ये पाऊस असल्यामुळे गाड्यांचा वेग कमी झाला आणि त्यामुळे दादांना इथे पोहोचायला निश्चितपणे थोडासा उशीर होतोय। परंतु हे सगळेजण न्यायाच्या अपेक्षेने आणि कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी मनोजदादा जरांगे पाटील इथे येत आहेत आणि दादांना घेण्यासाठी हे सगळेजण ग्रामस्थ गावच्या वेशीवरती येऊन या ठिकाणी थांबलेले आहेत। थेट पट्टीवडगावमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत। आता कुठल्याही क्षणी मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन या पट्टीवडगाव नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे। अंबाजोगाई तालुक्यातलं आणि परळी मतदारसंघातलं हे गाव आहे पट्टीवडगाव आणि या पट्टीवडगावमध्ये आता मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन काही क्षणात होत आहे आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी घेणार आहेत। हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ह्या सगळ्या ग्रामस्थांची ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो आणि या ठिकाणी सगळेजण अत्यंत आतुरतेने मनोजदादा जरांगे पाटील यांची या ठिकाणी हे सगळे वाट पाहत आहेत। लहान मुलं या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि मोठी सगळीच माणसं गावातून या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि इथली सगळी जी आहेत ती तुम्हाला सगळी दृश्य मी या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय की पट्टीवडगावमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांच्या ह्या आगमनाच्या वेळी या ठिकाणी हे सगळेजण या ठिकाणी थांबलेले आहेत। या ठिकाणी घटना घडलेली आहे। असू द्या, नाही आता येणार आहेत।